नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी. कपास किसान ॲपमध्ये केली एकराची नोंद. मर्यादा 2 हेक्टर. विक्री करताना येणारा अडथळा असून 3.5 लाखावर शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर नोंदणी केली आहे. अकोला. भारतीय कापूस महामंडळाने महाराष्ट्रात 168 कापूस खरेदी केंद्रे स्थापन केली असून त्यापैकी 89 केंद्रे विदर्भात सुरू आहेत, पण खरेदी अद्याप सुरू नाही. कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांनी एकर मोजमापाने नोंदणी केल्यामुळे CCIच्या सॉफ्टवेअरमध्ये हेक्टर मोजमाप नसल्याने शेतकऱ्यांची माहिती सिस्टीममध्ये दिसत नाही, ज्यामध्ये हमीदराने विक्रीस अडथळा येत आहे. कपास किसान ॲपवर नोंदणी, युजर ID व स्लॉट निश्चितीची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करावी लागत आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी ॲपवर हेक्टरऐवजी एकर या मोजमाप प्रणालीचा वापर करून नोंदणी केल्याचे समोर आले आहे. यंदा राज्यात 38.35 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली असून 3.5 लाखावर शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर नोंदणी केली आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित बाजार समित्यांनी माहिती पडताळून विक्रीस मंजुरी द्यायची आहे. मात्र CCIच्या सॉफ्टवेअरमध्ये हेक्टर मापणीचीच सोय असल्यामुळे एकरी नोंद केलेल्या शेतकऱ्यांची माहिती प्रणालीमध्ये दर्शवली जात नाही. परिणामी अशा शेतकऱ्यांना हमीदराने विक्रीस अडथळा निर्माण होणार आहे. बाजार समित्यांनाही नोंद नसल्याने मंजूर प्रक्रियेत अडचणी येत आहेत, अशी माहिती बाजार समित्यांच्या सूत्रांनी दिली आहे. भारतीय कापूस महामंडळाने एकरी नोंदणीची दखल घेतली असून लवकरच याबाबत संबंधितांना सूचना देऊन पुन्हा शेतकऱ्यांना कपास ॲपवर हेक्टरी नोंद करता येणार असल्याचे CCIच्या सूत्रांनी सांगितले. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नोंदणीसाठी धावपळ करावी लागणार आहे. एकतर नोंदणी करताना शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी येत आहेत. आता पुन्हा ज्या शेतकऱ्यांनी एकरी नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरप्रमाणे नोंदणी करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता पाहूया कापसाचे बाजारभाव. पहिली बाजार समिती आहे भद्रावती. 12 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 6,950चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो किनवट 20 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 6,000 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती भद्रावती. 67 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 7,000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो वरोरा लोकल कापूस 260 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 7,100चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो सावनेर 500 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 6,500चा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती खाजगी बाजार समिती आहे मित्रांनो बीड. जास्तीत जास्त 7,200चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो सेलू परभणी जास्तीत जास्त 8,110 रुपये. त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जास्तीत जास्त 6,100 रुपयांचा दर मिळत आहे. तर मित्रांनो ही होती विविध महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यांतील कापसाचे बाजारभाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.